सकाळी लवकर उठून माझी डिटॉक्सिफाईंग ड्रिंक पिली मी सर्वात अगोदर आणि ती पिऊन मग मस्त बदाम छिलून खाल्ले. सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दिस इज डॉक्टर अक्षता आणि मी राहते पुण्यामध्ये. सकाळची सगळी आवराआवरी करून मी क्लिनिकसाठी रेडी झाले आणि निघाले. मग क्लिनिकला जाताना एका ठिकाणी मला जाम लागला पार ट्रॅफिकचा. कारण तिथे होतं एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पर्वतीच्या ठिकाणी लागला होता मला जाम आणि मारुती मंदिरसुद्धा होतं. तर वारकऱ्यांची खूप गर्दी होती तिथे. तर तिथे मला जाताना 10 मिनिटं इथेच जाममध्ये फसून राहिले होते मी. मग कशी-बशी मी क्लिनिकला पोहोचले. आज पेशंट पण होता. इव्हनिंगला लवकर कंप्लीट करून मला पालखीचं दर्शन घ्यायला पण जायचं होतं. मग क्लिनिक झाल्यानंतर मम्मी-पप्पांसोबत मी भवानी पेठेत गेले. चला चला चला, हे मंडईचं मेट्रो स्टेशन. माझ्याकडे बघ राणी, माझ्याकडे बघ राणी, राणी रामकृष्ण हरी, राणीकडे बघ राणी. रामकृष्ण हरी. जरा मम्मीला पण लावा. गंध कसा आहे? चंदन प्युअर आहे का नाही? छान आहे, छान. हा डुप्लिकेट. मम्मीला 60 रुपयाची डब्बी, 60 रुपयाची डब्बी. माझा या फोटो करू. माझ्याकडे पण माघारी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भवानी पेठेच्या एंट्रीलाच आम्ही हा टीका लावून घेतला आणि तो टीका लावणारा माणूस पण खूप जास्त इंटरेस्टिंग होता. आणि मम्मी माझा व्हिडिओ करू लागली म्हणून नुसतं इकडे बघ करू लागली. पुरुषोत्तम परमेश्वरा. मम्मी कुठे बघते ते मी दाखवतेच, पण इतकी जाम गर्दी होती आणि पालखीच्या दर्शनासाठी पण इतकी लांब लाईन होती. आम्ही जर थांबलो असतो तर 5-6 तास आरामात गेले असते, म्हणून आम्ही समोरूनच दर्शन घेतले. आणि ही बघा, ही आहे पेंटिंग जी मम्मी बघत आहे. किती सुंदर आहे. एकदम भवानी पेठेचं वातावरण खूपच भारी झालेलं आहे आणि तिथे खूप सारे मंडळांचे असे देखावे पण ते बनवतात. हा सर्वात भारी देखावा आहे मला आवडलेला. प्रत्येक वर्षी या मंडळाचा देखावा खूप सुंदर बनवतात हे लोकं आणि तिथे फोटो काढण्यासाठी पण लोकांची खूप गर्दी असते. मम्मीचा पण आम्ही एक छान फोटो काढला तिथे तुळस घेऊन. बॅटरीवरच आहे का? सेलवरच आहे. हे मम्मी ते पर्स बघायची का इकडे ना? हे मम्मी विठ्ठलाच्या रूपात ही मुलगी खूपच सुंदर दिसत होती. भवानी पेठेमध्ये फक्त वारकऱ्यांची आणि पुणेकरांचीच गर्दी नाही, तर हे जत्रा भरवली होती लोकांनी. मस्त इतकं सारं सामान आणलं होतं विकण्यासाठी. काय सांगू. आता मग मी पण घेतलं हे मस्त. बचपन की यादें ताजा हो गई गाईज मेरी. तू थांब त्याच्याकडून. तू थांब तेवढं पलीकडे.
चलत चलत भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार बुडालो मी पार भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार हात दे रे पांडुरंगा तुझाची हात दे रे पांडुरंगा तुझाची घ्या पप्पा. मम्मी इकडे ना. ये चेअर्स करा चेअर्स. ए मम्मी मम्मी इकडे चेअर्स कर ग. मग आम्ही तिकडून वापस आलो. मग येताना मंडई वगैरे सगळं मी मम्मी पप्पाला सांगत येत होते, कारण आता माझ्या कॉलेजचे 4-5 वर्ष इथेच याच एरियामध्ये गेलेले. सगळं पेठेचा एरिया सगळं मला पार्ट झालेलं आहे पूर्ण. तर आता इथं मंडईचं नवीन मेट्रो स्टेशन पण उघडले. रात्रीचे वाजले होते 10. आम्हाला भूक पण लागली होती. तर चला म्हटलं आपल्या फेवरेट ठिकाणी घेऊन जाऊ यांना. तर मी इथे खूपदा आले होते. छोले भटुरे खायला खूपदा यायचे मी अगोदर. एक एक नंबर टेस्ट असते या स्टॉलवरची. छोले भटुरे तर भारीच असतात. त्यातल्या त्यात त्यांचा पुलाव आणि मस्त सगळं सामान खूप छान छान असतं. ह्यांनी आता पराठा पण चालू केलाय. छोले भटुरे खाऊन झाल्यानंतर आम्ही एक पराठा पण ऑर्डर केला होता आणि मम्मीला सरण झालता म्हणून मग आमच्या ताटात टाकला तिने. आणि मग नंतर शेवटी आम्ही पुलाव मागितला आणि मग खाऊन वगैरे निघालो तिथून. मग प्रीती काय आली नव्हती म्हणून तिच्यासाठी थोडेसे स्नॅक्स घेतले आणि मग घरी घेऊन गेलो. राणी तुला सांगते नका हो. आणि छोले भटुरे खाऊन आलो. छोले भटुरे चांगलं होते का? नाही ग राणी बस राणी गहाण असते ग. लाडू टुलटुले बुलबुले टुलटुले खरं लावायची उद्या. बक्की येडी. सो आजचा दिवस माझा असा गेला. चला मग उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. तब तक के लिए बाय बाय.